चला या बरेच दिवसानंतर अशी दावत ठेवलेली आहे. तर आपली फॅमिली बरेच दिवस. इकडे बघा कसे मस्त चिप्स केलेले आहेत टपामध्ये. आणि इकडे आहे एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आता मी कालच आलेलो आहे घरी आणि कालचा नव्हता ब्लॉग काढला. तर आज मस्त की फ्रेश होऊन मस्त की ब्लॉगला छान अशी सुरुवात केलेली आहे. तर गाईज आता काय काय होते आता 5-6 दिवस तर इकडेच राहणार आहे का आता मुलांना सुट्टी लागली त्याच्यामुळे आलो. आई किती वेळेला फोन करत होती ये. चला मी बोलू मुलांची बी आवड आहे तर आपण जावा. त्याच्यामुळे आम्ही काल आलेलो आहे. तर गाईज आता आपण बघू आता मुलांना आता चाट होते आणि मग मस्त आहे की तुम्हाला काय काय होते ते पूर्ण दाखवते शूट करून. चला आलेले आहे किचनमध्ये. बघा जीविका माझी लागली इथे कांदा कापायला आणि इकडे ठेवलेला आहे चहा. इकडे ब्रेड करायचे ब्रेड. अरे काजल कुठं गायब झाली. इकडे बघा चूल पेटवलेली आहे आणि इकडे पाणी ठेवलेलं. काय देऊ पाणी देऊ काय गरम आहे ग. फडका घे ना फडका घे. शेवया करायला घेतलेत. हिने असं पीठ याच्यामध्ये पहिला असं मिक्स करून घेतलेलं आहे. ही जी पद्धत अलग आहे. सर्वांची पद्धत अलग असते आणि कोण कोण असं डायरेक्ट टाकते आणि असा उतरवणी घेते. पण हिने सर्व का सांगू त्या गुड्ड्या नको राहायला तर त्याच्यामध्ये पहिला मिक्स केलेलं आहे आणि मग आता उतरवणी घेईन. काय माहिती कसं तुम्हाला दाखवते मी सर्व काय. हे बघा आला घे. हा एकटाच बसलाय बघ गाडीमध्ये. टाका आता हे बघा. थांबा थांबा थांबा. असं टाकल्यावर गुड्ड्या होईत नाही. तुम्ही बी अशी पद्धत करून बघा. मी तर फर्स्ट टाइम बघितलेली आहे गाईज. मला येत नाही. हे बघा का जीविका माझी कशी बनवते ब्रेड अंडा. हा जीविकाला माझी ही कामं चांगल्या एक्सपर्ट एकदम आहे. हे बघा आता पोरांना नाश्ता. ही बघा मस्त की नाश्ता करायला बसली. बाबू मला बोलते मा खायला ये. हा इथं ओवी इथं माही आणि इथं बाबू कसा टी व्ही बघते. हा बाबू ए बाबू. बाबू नाही बाबू लक्ष लावत नाही. इकडे बघा मस्त पैकी पीठ आता साच्यामध्ये भरायचा आणि लगेच खारवऱ्या पाडायच्या. म्हणजे मलाला बिलाला नको मेहनत नको. आता तुम्हाला पाडताना मी दाखवते. आणि दुसरा ठेवलेला आहे तिकडे टोप. हा बघा आणि याच्यामध्ये मी पीठ बटाट्यांचे चिप्स सुद्धा करायचे आहे. ते बघा बटाटी सर्व पाण्यामध्ये टाकून घेतलेलं हे नंतर करायचं आहे पण. आणि इकडे पहिला आपण खारवऱ्या पाडून घेऊ. हा बघा तो सुद्धा उतरवणी घेतलेला आहे. 2 टोप आहेत. आता आम्ही दोघीजणी बनवायला घेतो. का सांगू मला बी पाहिजेत ना त्याच्यामुळं मग आता थोडीफार मेहनत केली पाहिजे. आणि हे बघा इथं बटाटे कशी करतात साफ करतात म्हणजे मातीचे आहेत ना. आता मी खारवऱ्या पाडते बघू आता कशा पडतात. नाही छान पडतात हे बघा. काहीच खूप डेंजर अवतार झालेला आहे बाबा. खारवऱ्या काढताना एवढा ऊन बाहेर जबरदस्त ऊन लागते. तर चला मी पहिला नाश्ता करते. मला भूक लागलेली आहे. वहिनीने घेतला इकडं जेवण करायला. मटण आणलेलं आहे. तर मी नाश्ता करते. बाबा कसला बाबा डेंजर गरम होते. कोलबे आहे मस्त गरम करायला ठेवलेले आहे आणि मांदिले आहेत. असं की नाश्ता करते. भाकर आहे आणि कोलबे गरम व्हायला ठेवलेले आहे. इकडे भाकरी मांदिली आणि इकडे घेतलेल्या आहे कोलबी. चला आता आम्ही जेवून घेतो. इकडे मटण आणलाय भात आणि बाबू बघा आमचा कसा बसलाय मातीमध्ये खेळून. आणि इकडे टीव्ही. टाइम झाला खारवऱ्या पाडताना खूप टाइम झाला आम्हाला. इकडे ओवी माई बसलेली आहे. बाबू जीविका बाबू इकडे वहिनी बसलेली आहे. इकडे काजल बसलेली आहे. तर चला आता मी सुद्धा जेवून. चला या जेवायला आता बघा. आज जेवासाठी मस्त काही बनवले माहिती का. मस्त मटण आणलेला सगळ्यासाठी एकच. अरे आवरी गँग प्रत्येकाला वेगवेगळा बनवला बरं प्रॉब्लेम होतो.
त्यासाठी सगळ्यांसाठी एकच मस्त मटण बनवलेलं आहे. किंवा जास्ती खाणार सगळ्यात जास्त आम्हाला एक तब्येत थोडी जास्ती आहे. ते सगळं मस्त लागले ते लागले की माहिती मला सोडीत नाही हे असं कमाई माझे रसा असा मामा 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 असं मागत शेपूट धरूनच येतो माझा. असं बघा ना या जेवासाठी या असं की जेवण बिवण झाला जरा तोंड बिन धुतला. खूप गरम करते डेंजर बापरे. चला जरासा आराम करते. पोराही नको नको केली इथं जरासा म्हणजे जरासा अंग टाकायला आलो. यांचा किती आवाज बाबा. काजलची 3 पोरं माझी 2 पोरं बाबा बाबा खूप डेंजर. आता आम्ही चाललो उपवासाच्या चकल्या करायच्या आहेत. चकल्या आम्ही करायला चाललो आता. खारवड्या तर बनवलेल्या आहेत त्या उन्हामध्ये मस्त सुकतात. आता साबुदाण्याच्या चकल्या बनवायला चाललो. तर चला काही तुम्हाला तरी दाखवते. काजल बी आहे. काजल आहे म्हणून माझ्या वर्षी एवढा झाला नसता खरोखर. तुम्ही जास्त केलं काम. चला इकडे बघा आमचे चिप्स चालू आहेत. चिप्स आता हे सकाळचे आता याला पाण्यामध्ये ठेवायला लागतील. आणि याच्यामध्ये फटके टाकायचे. फटके टाकून आपल्याला रातभर ठेवायचे आहेत. आणि मग सकाळचे गरम पाण्यामध्ये टाकून आणि मग त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग सुकत लावायचे. खूप छान लागतात चिप्स होतात एकदम. आणि बघा हे बटाटे सर्व मी हिला सोलून दिलेले आहेत. मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत. इकडं काजलताई बसलेले आहे बघा. चिप्स कसे करते आणि ह्याच्यामध्ये टाकते आणि मग आम्ही ह्याच्यावरून ह्या पाण्यामध्ये टाकून घेते. हे बघा पूर्ण असा टब भरलेला आहे. आपल्याला सकाळचे आता रातभर असेच ठेवायचे. अजून एक पाण्यामधून आपण धुवून त्या चुलीवर घेतलेला आहे मटण करायला संध्याकाळचा. हे बघा घरातल्याच सर्व मुलींची पार्टी आहे. ताईने सर्व मुलींना इथं बोलवली. मस्त की मटण आणि काहीतरी काय होणार आहे काय माहिती नाही पार्सल. पण आता मी मटण आणलेलं आहे. आणि दुपारी बी मटण होता. आणि इथं काजलनेच घेतलेलं आहे बनवायला. ती थोडा अलग पद्धतीचं बनवणार आहे थोडा मटण. तर ती बोलते चुलीवरती छान होईल त्याच्यामुळं इकडंच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बटर टाकायला घेतलं आहे. सर्व पेस्ट केलेली आहे. काजल बनवते ना कधी वेगळं टेस्टीच बनवते. बघा याच्यामध्ये बटर टाकायला घेतलेलं आहे मटणमध्ये. आणि इकडं चूल किती भारी वाटते गाई. जसं बाहेर ना असं चुलीवर जेवण करायला खूप मस्त वाटते. माझ्याजवळ चूलच नाही आहे. तर मला आवडतं चुलीवर बनवायला. मस्त टाकले मसाले. तेल कमी पडलंय. हे बघा डायरेक्ट तेलाची किटलीच. डायरेक्ट हिने किटलीच ओतली. आता टाकलेला आहे मटण मसाला. आणि एक दुसरा कोणता तुम्ही मसाला टाकलास. इकडे घेतलेला आहे मटण टाकायला. अशी काजल बनवते चुलीवर मटण. बापरे धूळ गाई माझे डोले झोंबले. परत ठेवला याच्यावरती. आणि याच्यावरती आता पाणी ठेवायचा. मस्त स्पेशल होईल. आणि मग सर्वजण जेवायला बसल्यावर तुम्हाला मी आता दाखवते. तर बघा मटणामध्ये टाकलेलं आहे बटाटा आणि लसूण. ही बोलते लसूण असं टाकल्यावर मस्त लागते बोलते मटणामधला खायला. मी कधी टेस्ट नाही केला. आता बघू आता झाल्यावर लसूण खाऊन कसा लागते. अख्खेच लसूण टाकलेले आहेत. अख्खा लसूण आहे. काहीच बघा पूजा सुद्धा आली. आज पार्टी आहे सर्वांची. कशा आहात तुम्ही. सर्वजण मजेत मजेत असणार आहेत. मजेतच राहावा. लई दिवसांनी आमच्या घरी 7 महिने. गाईज बघा आज मी काल आलेलो आहे तरी मला अजूनपर्यंत भेटायला. आता संध्याकाळचे काल मी येऊन गेले. वा गांडे तुळशी खोटी नको बोलू तू. बघला भेटून गेले मी. गाईज नाही काली आलीच नाही ना. आता किती वाजता आलेली 9 वाजता आलेली मला भेटण्यासाठी. का सांगू सर्वजण येणार आहेत ना. आता आई काय बोलली सगळ्या मुली एकत्र या मस्त की जेवण बिवण करू. तर बाहेर चिकन बी मी तुम्हाला दाखवला. काजल चिकन बनवत होती. मग सर्वजण आम्ही आता एकत्र जेवायला बसणार आहे त्याच्यामुळे आली आत्ता ही. हा
तिच्या आठवण खास तुझ्यासाठी आले मी, खास तुझ्यासाठी. हो गं? हो खास तुझ्यासाठी आले. हा मी झोपवली मला गाईस. मी फोन करत होती. मी नक्की नक्की मावशी कोणाला आहे? चला गाईच. बघा बाबू आणि पूजा बघा कशी बसलेली आहेत आणि इकडे आई सुद्धा आली, दादा आला. चला गाईच आता आपण सर्वजण जेवायला बसणार आहेत. हे बघ पप्पा दिसलाय ना, पप्पा दिसलाय ना. हा चला बाबा जायचं. चल चल. अय्या पूजाने रील्स काढली आहे गाडीवरती आणि ती रील्स बघते. किती बाय रील्स बनवायच्या हो. हा या बघ आईने आणला थंड, आणलाय थंड बाबूला. अय्या उचल उचल उचल. चालू का नाही? चार्जिंग नाही त्याच्यान. जा बाबू घरात घेऊन जा. आई उचलं नाही, उचलं ना आमच्या पोऱ्याला. हा बाहेर बसायचा. अय्या गाई जी बघा ही दोघ जण बी आली. हे बघा नाईटीवरच. इकडे गायत्री. हा हे चालली कुठं? अशी पार्टीची सोय चालू आहे. वहिनी इथे चटे बिटे टाकते. सर्वजण अशी बाहेरच बसणार आहे. इकडे आहे तंदुरी. याला बोलतात. चला या बरेच दिवसानंतर अशी दावत ठेवलेली आहे. तर आपली फॅमिली बरेच दिवस झालं बरं कुठं आपण जेलो नाही. इकडं तिकडं तिकडून इकडं कुठं जेलो नाही. त्यासाठी आज बरं मस्त दावत ठेवली सगळे ना. ज्याला जो पाहिजे त्याला तो है. कोणाला तंदूरी पाहिजे तंदुरी, मावरा पाहिजे मावरा, बिर्याणी पाहिजे बिर्याणी, चायनीज पाहिजे चायनीज. जसा पाहिजे तसा तुम्हाला खायला भेटेल. बघा अशी यांची मस्ती चाललेली आहे. अरे इथं खाली बसू. हा हे बघा ह्यो आपला बारका सगळ्या बारका इथं बसलेला क्रियांश. इकडं पाठीमाग कशी मस्त खाण्याबिजी व्यस्त होतो व्यस्त. चला या बघा मस्त खातान. या जेवायला या. अरे कॅमेरा कसा दिसते इथं. सगळे वेगवेगळे माणसं नाही. हा चालू है. आणि या साईडला आपला गोलूबाई बसलेला. गोलूबाईला स्पेशल खुर्ची. या साईडला मस्त बघा तंदुरी आणलेली आहे गोलूसाठी. मस्त चायनीज गरमागरम ताव मरत. रिवो नाही घेतला. याचा मला दुःख आहे की तिने रिवो नाही घेतला. का नाही घेतला आणू का? ते पैसे 45 रुपये. हा हा मस्त की जेवण झाला मस्त होता. सर्वजण असे बाहेर बसलेले आहेत. सर्वांचं जेवण तर झाला. पूजा सर्व भांडी गोळा करते घेऊन जाते आतमध्ये. पोट पूर्ण पॅक झालाय पूर्ण पॅक. जा घेऊन जा पटापट जा. बघतोय आणि सर्वजण आहे बघा कशी बोलतात. सगळ्यांच्या बाता चालू आहेत. बाताच काय खपत नाही. पूजा इथं बसलेली आहे. जेवून खाऊन आरामाच्या गोष्टी चाललेल्या आहेत. आरामाच्या गोष्टी चाललेल्या आहेत. सकाळी उठून आम्ही देव पूजा करतो. मग लोक काय करतात? लोक बी देवपूजाच करतात. संध्याकाळच्या आरामाच्या गोष्टी करतात. त्यांचं काय जेवला काढलं की झोपत नसतं. नाही पहिला बसाचा बोलाचा लेक्चर द्यायचा. कोण कसा 12 घरच्या पाटंगीला आम्हाला जास्त सगळ्यांची चौकशा चालू आहेत. चौकशा हा पैसा कुठून येत? पैसा काही पैसा येणार आहे. पैशांचा चाललाय. माझं सातबाऱ्याला नावच काढून टाकले येईल. मग मी मला सातबाऱ्या नाव सगळ्यांची नाव माझं एकटीच नाही नाव. का एवढा भेदभाव?
तू पोर नाहीयस म्हणून तुझं नाव कटाप. काना मी पोर नाही पोर हा काही नाव चरवी 7-12 आणि तिकडून कल्याणच्या उतारा करून उतारा काढून घंटे लागतात मध्ये 7-12 गाईज आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.